श्री रामललांच्या बालविग्रहाच्या अभिषेकानिमित्त अक्षत निमंत्रण पत्रिका आणि राम मंदिराच्या फोटोची वितरण मोहीम सुरू झाली आहे. 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान संपूर्ण भारतभर ही मोहीम चालणार आहे. मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि तमाम राम भक्तांच्या उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यात पहिल्याच दिवशी 15,360 घरांशी संपर्क झाला. आज हा विषय घेऊन विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि महामंत्री, पॅरा कमांडर शौर्य चक्र पुरस्कार विजेते मधुसूदन सुर्वे यांना निमंत्रण देण्यात आलं. या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रभाकर गिरी बोलतायत. आज आपल्या सोबत आहेत शौर्य चक्र विजेता कमांडो मधुसूदन सुर्वे. यांना अक्षत कलशचा निमंत्रण भेटलेलं आहे. आपण यांच्या बरोबर बोलणं करू. आपण जाणार आहात अयोध्येला? हो, नक्कीच मी प्रयत्न करेन जाण्याचा, आणि आज मला आग्रहाचं निमंत्रण आलेलं आहे. त्यामुळं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मीच नाही तर संपूर्ण भारताचे जेवढे देशप्रेमी आणि रामभक्त असतील त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आणि आपण काय बोलणार आहात राम मंदिरबद्दल? मी तर एवढंच म्हणेन की आज 500 वर्षानंतर आम्हाला आमचा प्रभू जो टेंटमध्ये होता तो आता मंदिरामध्ये मिळणार आहे. आणि खरोखरच आमचं अहोभाग्य की आज आपण सर्वजण इथे आलात आणि आम्हाला निमंत्रण दिलं, त्याबद्दल आपले आभार. आणि संपूर्ण देशवासियांना मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी त्या दिवशी म्हणजेच 22 तारखेला सकाळी जीर्णोद्धार म्हणजे जन्मोत्सव त्यांचा साजरा करण्यापूर्वी सर्वांनी आपल्या घरामध्ये दिवे जाळा, दिवे पेटवा आणि संपूर्ण आपलं जो घर आहे धूप अगरबत्तीने असं रोशन करा की संपूर्ण दिवाळी साजरी झाली पाहिजे. या हिशोबाने आपण तो दिवस आपण साजरा करूया. आपण शौर्य चक्र विजेता आहात. आपल्याला कसं, म्हणजे काय मनात काय वाटतं हे झाल्यानंतर राम मंदिराबद्दल? सर, खूप आनंद होतो की मी एक शौर्य चक्र आहे म्हणजे एवढा प्रभूचा आशीर्वाद आहे म्हणून. कारण मी आज जो आपल्या समोर मी बोलतोय तर शौर्य चक्र कसं मिळालं होतं तो पार्ट एक वेगळा आहे. पण मी आज आपल्यासमोर जो उभा आहे किंवा बोलतोय त्या 11 गोळ्या घेऊन आपल्या शरीरावरती झेलून मी आज आपल्यासमोर बोलायचा प्रयत्न करतोय. आणि ती सर्व जी कृपा आहे ती प्रभू रामचंद्रांची आहे आणि माझ्या आराध्याची आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.